आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. जीव देऊ नका, नाहीतर मी राजकारण सोडेन. केवळ राजकारणामुळे असं घडतंय असं मला वाटतं. पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. पंकजा मुंडे यांनी वायबसे कुटुंबियांची भेट घेतली. पंकजा मुंडेंचा पराभव जिवारी लागल्यानं समर्थक पोपट वायबसेची आत्महत्या. वायबसे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडे यांना देखील अश्रू अनावर. आम्ही मराठा आरक्षण खेचून आणू. मराठा समाजाची एकजूट आणि चळवळीवर माझा विश्वास. मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. जालन्यामध्ये ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली. वडीगोद्रीमधील उपोषणस्थळी लक्ष्मण हाके यांच्यावर उपचार. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजाला सवलती मिळाव्यात. आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक. मागण्या मान्य झाल्या नाही तर महायुतीला विरोध करण्याचा देखील इशारा. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा आज बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यामध्ये 5000 कार्यकर्त्यांसाठी करण्यात आली जेवणाची व्यवस्था. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! प्रिया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. जयदत्त क्षीरसागर यांच्या मेळाव्याला संपूर्ण क्षीरसागर कुटुंब एकत्र. संदीप क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये क्षीरसागर कुटुंबियांचा एल्गार. 5 वर्षांपूर्वी दुरावलेलं क्षीरसागर कुटुंब आता एकत्र. सांगलीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी जागेच्या वादामध्ये ठाकरे गटाची उडी. सांगली विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट 2 जागा लढवणार. चंद्रहार पाटलांचा महाविकास आघाडीला इशारा. यापुढे इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार. कोणाच्या तरी दबावाखाली राहण्याचे दिवस आता संपलेत. विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं अप्रत्यक्षपणे थेट जयंत पाटलांना आव्हान. कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा सक्रिय. स्वाभिमानीची 22 आणि 23 जूनला बारामती इथं राज्य कार्यकारिणीची बैठक. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार मीच. अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांचा दावा. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! प्रिया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली पाणी परिषद. जिल्ह्यातील आजी माजी आमदार आणि खासदार आणि मंत्र्यांची देखील उपस्थिती. चिंचवड विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू. अश्विनी जगताप, शंकर जगताप यांच्यानंतर चंद्रकांत नखाते हे देखील इच्छुक. उमेदवारी देण्यासंदर्भात आधीच शब्द देण्यात आलाय. मी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांचा समर्थक. चिंचवडच्या विकासामध्ये माझा देखील हातभार. चंद्रकांत नखाते यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीनंतर शरद पवार आता ऍक्शन मोडमध्ये. पवार गट लढवू इच्छित असलेल्या विधानसभेच्या जागांची माहिती मागितली तर मतदारसंघनिहाय माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीची एकत्र बैठक होणार. कोकण पदवीधर मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी बैठक. भाजप कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. सांगलीच्या जतमध्ये जिल्हा परिषदेचा अजब कारभार. पवित्र पोर्टलद्वारे 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची आमदार विक्रम सावंत यांची मागणी. कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून 18 जूनला महामोर्चाचं आयोजन. महामोर्चाला इंडिया आघाडीचा पाठिंबा तर सत्ताधाऱ्यांकडून देखील शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शक्तीपीठ महामार्गाला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील विरोध. खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून शेतकऱ्यांची भेट. भंडारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं भरपाई द्यावी. माजी खासदार शिशुपाल पटले यांची पालकमंत्री गावित यांच्याकडे मागणी. भंडारा जिल्ह्यातील एकोडी इथं दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची नाना पटोले यांच्याकडून सांत्वनपर भेट. कुटुंबांना तातडीनं आर्थिक मोबदला देण्याचे पटोले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. अकलूजमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष आणि जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं जेऊर चौंडी आष्टी रेल्वे मार्ग पूर्ण करण्याची मागणी.
खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना निवेदन. अकोल्यामध्ये दुसऱ्या दिवशी गजानन महाराजांच्या पालखीचं शहरातून भ्रमण. उद्या सकाळी पालखी वडगाव पातूर मार्गे वाशिम जिल्ह्याकडे रवाना होणार. नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि बौद्धिक पोषण होणार. पाककृती समितीचे अध्यक्ष विष्णू मनोहर यांच्याकडून शाळांना नव्या पोषण आहाराचे धडे. धाराशिवचे साहित्यिक देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार. देविदास सौदागर यांनी कादंबरीतून मांडली आहे एका शिंप्याची कहाणी. शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी दानशूर व्यक्तीकडून 42 लाखांचा सोन्याचा मुकुट दान. दानशूर भक्ताकडून आपलं नाव जाहीर न करण्याची संस्थानला विनंती. सांगलीच्या जत तालुक्यातील कन्नड शाळेमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती. जिल्हा परिषदेच्या अजब कारभाराबद्दल सवाल उपस्थित. पालखी मार्गातील दिवे घाटामध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती. पालखीचं प्रस्थान काही दिवसांवर, मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं उपाययोजना करण्याची मागणी. अकोल्याच्या बार्शी टाकळीमधील झोगडा ते महान रस्त्याची दुरवस्था. वारंवार आंदोलन करून देखील डांबरीकरणाचं काम पूर्ण नाही. रस्त्यावर जागोजागी खड्डे. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करा, स्थानिकांची मागणी. रत्नागिरीमध्ये राजापूरच्या मोरोशी गावामध्ये रस्त्याची मोठी दुरवस्था. 4 महिन्यांपासून रस्त्याचं काम रखडलेलंच. पावसामुळे रस्ता खचल्यानं नागरिकांना नाहक मनस्ताप. कल्याणमधील योगीधाम परिसरामध्ये रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल रहिवासी संतप्त. मुख्य रस्त्यामध्ये खड्डा खणल्यानं खड्ड्यामध्ये बसून ठिय्या आंदोलन. परभणीच्या गंगाखेड इथं बसचं स्टेअरिंग आता महिलेच्या हाती. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आशा फड 2 वर्षांची ट्रेनिंग पूर्ण करत बस चालक बनल्या. लातूरमध्ये दारूअड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा. दारूमुळे कौटुंबिक वाद वाढल्यानं दारूबंदी आंदोलनकर्त्या महिलांची मागणी. पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3,906 आरोग्य कर्मचारी तैनात असणार. पालखीसोबत फिरतं आरोग्य पथक, त्याचबरोबर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखाने असणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुगल मॅपवर परीक्षा केंद्राचा पत्ता चुकीचा दाखवल्याचा प्रकार. परीक्षेसाठी उशीर झाल्यानं 20 ते 25 विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेपासून वंचित. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची भेट घेतली. पावसामुळे पोलीस भरतीचा पेपर 2 महिने उशिरा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. पोलिसांनी एसआरपीएफ भरती एकाच दिवशी घेण्याचा सरकारचा निर्णय अन्यायकारक. पावसाळ्यामध्ये सरकारनं परीक्षा रद्द करावी, प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांची मागणी. सोलापूरमध्ये बंद पडलेल्या एसटी बसला प्रवाशांचा धक्का. शहराच्या मुख्य चौकामध्ये बस बंद पडल्याने वाहतुकीला अडथळा. एसटी बसच्या दुरवस्थेकडे महामंडळाचं मात्र दुर्लक्ष. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अमानवाडी ते मळेगाव रस्ता दुरुस्तीचं काम निकृष्ट दर्जाचं. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून दर्जादार रस्ता बनवण्याची मागणी. आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याच्या प्रकरणी आता इंदापूरच्या फॉर्च्यून डेअरीचा परवाना रद्द. कंपनीला बदनाम करण्यासाठीचा प्रकार. डेअरी संचालकांकडून शंका व्यक्त. भुसावळच्या हातनूर धरण क्षेत्रातील पाणी पातळीमध्ये वाढ. हातनूर धरणातून तापी नदीमध्ये 2,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती. मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 8%च पाणीसाठा, तर नागपूर विभागामध्ये 37% पाणीसाठा. गाड्यांमध्ये सध्या पाणीपुरवठ्यासाठी 4,011 टँकर तैनात. पहिल्याच पावसामध्ये गुहागर समुद्र किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप. किनारपट्टीच्या संवर्धनाचा प्रश्न गंभीर. किनाऱ्यावरील कासव संवर्धन केंद्र धोक्यात. मुक्ताईनगर रावेर परिसरामध्ये शेती मशागतीला आता वेग. खरीप हंगामाची तयारी देखील अंतिम टप्प्यात. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये खरीपाच्या पेरणीला वेग. सोयाबीन, मूग, उडदासह कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग. हिंगोली जिल्ह्यामध्ये जादा दरानं बियाणं खतांची विक्री. कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. नांदेड जिल्ह्यामध्ये पोषक वातावरणामुळे भाजीपाल्याचं पीक मोठ्या जोमानं बहरलं. शेतकऱ्यांना यंदा उत्पादन वाढीची अपेक्षा. वाशिमच्या उंबरडा बाजार परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे कापूस लागवडीला सुरुवात. यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान. कवठळ इथं पपईच्या बागा देखील उद्ध्वस्त. पंचनामे करत आर्थिक मदत देण्याची मागणी. सांगलीच्या मिरजमधील पाणंद रस्ता वाहून गेला. विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त. भंडारा जिल्ह्यामध्ये 101 धान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून 3,579 शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी. आतापर्यंत 14,93,362 क्विंटल धानाची खरेदी. पुणे जिल्ह्यामध्ये बनावट खतं आणि बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक.
पुणे विभागामध्ये 88 विक्री परवाने निलंबित तर अनेक जणांवर गुन्हे दाखल. राज्यातील 483 गावांना दरडींचा धोका. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकाणं निश्चित तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका. MST CETच्या निकालाची प्रतीक्षा संपली. आज संध्याकाळी ठीक 6 वाजता निकाल जाहीर होणार. राज्य शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या 12वीच्या पुरवणी परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ. उद्यापर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास सुरुवात. वर्ध्यामध्ये घरातून पळून गेलेली दोन्ही मुलं आईवडिलांच्या स्वाधीन. कोलगाव पोलिसांनी बुटीबोरी पोलिसांच्या सहाय्यानं घेतला पालकांचा शोध.